जयोस्तु मराठा. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टीपी मुंडे, गायकवाड, आम्हाला आरक्षण मिळवून द्या ही विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आलं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिहू, मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ कर. तुमचाच प्रसाद. मूळ बार्शीच्या पण गेल्या 20 वर्षापासून पुणे जिल्ह्यातील वाघोलीमधील कटकेवाडीजवळ राहत असलेल्या प्रसाद भागवत देठे या 38 वर्षीय मराठा समाज बांधवाचं हे पत्र मनाला पीळ पाडणारं अत्यंत हृदयस्पर्शी आहे. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे YouTube. माफ करा प्रसाद दादा, तुम्ही असं करायला नको होतं. समाज बांधवांचं हित पहा, पण असा आत्मघात करायला नको होता. आपली लाडकी अर्धांगी चिऊ, मुलगा ओम, मुली श्रद्धा आणि सायली आणि आई वडिलांना या जगात एकटं सोडून प्रसादनी दिनांक 19 जून 2024 रोजी पहाटे या जगाचा निरोप घेतला. धैर्य, शौर्य, औदार्य यांचं प्रतीक असलेल्या नरवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर वडू येथील समाधीची देखभाल, स्वच्छता करणाऱ्या या शिवप्रेमी मावळ्याने मराठा आरक्षण ओबीसी संवर्गातून मिळालं पाहिजे यासाठी प्राणत्याग केला. राज्यात लोकसंख्येमध्ये सर्वाधिक असलेल्या मराठा समुदायाच्या आरक्षण प्रश्नाबाबतच्या भावना किती तीव्र झाल्या आहेत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून प्रसाद देठे यांच्या आत्महत्येकडे पाहावे लागेल. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नाबाबत घेतलेल्या भूमिकेचे, केलेल्या आंदोलनाचे मराठी समाज मनावर कसे पडसाद उमटत आहे आणि या प्रश्नाबाबत राज्य शासनाने ठोस भूमिका घेणे किती गरजेचे आहे हे सिद्ध करणारी ही हृदयद्रावक घटना आहे. या दुर्दैवी आत्महत्येमुळे हातावर पोट असलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांवर अक्षरशः आभाळ कोसळलंय. शिवचरित्रावर नितांत श्रद्धा असलेल्या आणि मराठा समाज हिताबाबत जागरूक असलेल्या प्रसाद देठे यांनी गेल्या 3 दिवसात प्रसार माध्यमांवर प्रसारित केलेली वक्तव्य. एवढे आत्महत्या झाल्यात, उद्या जर मी मेलो तर पंकजाताई माझ्या घरी येणार आहेत का बघायला की मला पण 3 लेकर आहेत, माझ्या 3 लेकरांचं कसं होईल, काय होईल. पंकजाताई काय लेर आले त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन. उद्या पंकजाताई माझ्या घरी माझ्या घरच्यांच्या अश्रू पुसायला येणार आहेत का? त्याच्यामुळे पंकजाताई असतील, लक्ष्मण हाके असतील, बबनराव तायवाडे किंवा ते प्रकाशांना शेंडगे ह्यांनी जसं त्यांच्या समाजामधलं त्यांना दिसतंय तसं त्यांनी डोळे उघडून नाही का बाकीचे सुद्धा मराठा समाजातील युवकांचे नाही का जे प्रश्न आहेत त्यांनी ते बागावेत. प्रसाद देठेचं फेसबुकला नाही का सगळ्यांना दिसतंय की नाही का चांगल्या कपड्यामध्ये याच्यामध्ये, पण नीट बघितलं तर ही माझी कंपनी, माझं विश्व, नाईटला इथं काम करतोय, दिवसा कुठं बी अजून काम करावं लागतंय, तेव्हा कुठं लेकरांचं नाही का थोडं ह्याच्यात होतंय. 24 तास काम करून सुद्धा लेकरांचं बागत नाही. आणि माझीच व्यथा नाही, सगळ्यांची व्यथा आहे. कित्येक जण अशी पोर आहेत. माझ्या मित्र कंपनीमध्ये काय फक्त मराठा समाजातीलच नाहीत, सगळ्या 18 पकड जातीचे मित्र आहेत. आणि प्रत्येकाला माहिती की नाही का की त्यांच्या आसपासच्या मित्रांचं काय अवस्था आहे. ते खाली ओबीसी बांधव असेल, मराठा बांधव असेल, एकमेकाविषयी मनामध्ये काहीच कटुता नाही. बीडचा प्रश्न जर तिथं असेल तर ते राजकीय ह्याच्यामुळे उद्भवले, पण बीड सोडून अजून जर कुठे गेलं तर गावगाड्यामध्ये मराठा समाज आणि इतर बाकीचा समाज हा खांद्याला खांदा लावून दिसन तुम्हाला. त्याच्यामुळे विरोध करणाऱ्यांनी सुद्धा नाही का थोडासा अभ्यास समाजामध्ये त्यांनी फक्त इतर वाड्या वस्त्यांमध्ये न फिरता बाकीच्या ठिकाणी सुद्धा फिरावं. खरंच मराठा समाजातल्या युवकांच्या नाही का अडी अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आणि जे काय आत्ताला बघायला आलेत त्यांनी अजून एकदा विनंती की मागापासून जे मी सुरुवातीपासून जे बोललो ही वक्तव्य पाहिली तर त्यांची उद्विग्नता लक्षात येते. रात्री 9 वाजता त्यांनी समाज बांधवांना आवाहन केलं होतं, मात्र उत्तर रात्री त्यांनी अगदी जाहीरपणे आत्मघातपूर्वी पत्र प्रसारित करून हे जग सोडलं. जरांगे पाटील यांनी सुरू केलेला मराठा आरक्षणाचा प्रश्नाचा लढा आणि त्याबाबत वैचारिक आणि कृतिशील योगदान देण्याची मानसिकता मराठा समाज बांधवांनी अवश्य ठेवली पाहिजे आणि ती एक सामाजिक जबाबदारी आहे. याबाबतही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही.
पण आपल्यावर अवलंबून असलेल्या आणि आपल्यावर विसंबून गाढ झोपणाऱ्या कोवळ्या वयाच्या चिमुरड्यांचा विचार प्रसाद देठे यांनी करायलाच हवा होता. दिवसा आणि सायंकाळी सुद्धा छोटी मोठी नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टाळू प्रसाद यांनी सरतेशेवटी आपला धीर सोडला. पण त्यांचे आपल्या कुटुंबियांच्या भावविश्वावर किती गंभीर परिणाम होणार आहेत याचाही विचार त्यांनी करायलाच हवा होता. प्रसाद देठे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. त्यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मराठी सामाजिक चळवळींच्या इतिहासात अविस्मरणीय आणि अजरामर आहे. आता त्यांच्या कुटुंबियांवर छत्र उभारण्याची जबाबदारी सर्व समाज बांधवांवर आहे. प्रसाद यांच्या अपत्यांचे शैक्षणिक भवितव्य घडलं पाहिजे याची दक्षता सर्व समाज घटकांनी घ्यावी. पण भविष्यात असे आत्मघात कोणीही करू नयेत असे आवाहन आम्ही बार्शी टुडेच्या माध्यमातून करत आहोत.